गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज देखील मी तुम्हाला इंग्रजी स्पोकनच्या दृष्टीने तीन नवीन कॉन्सेप्ट सांगणार आहे. पहिली कॉन्सेप्ट आहे आय ॲम प्लस एबल टू प्लस V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. तर आय ॲम प्लस एबल टू प्लस V1 याचा सरळ सरळ अर्थ असा होतो, एखादं काम करण्यासाठी मी समर्थ आहे किंवा एखादं काम करण्याची क्षमता माझ्याकडे आहे किंवा आपण असं डायरेक्ट देखील म्हणू शकतो, एखादं काम मी करू शकतो. राईट? तर बघा पहिलं वाक्य आहे, आय ॲम एबल टू रीड. मी वाचू शकतो. म्हणजे मी वाचण्यासाठी समर्थ आहे. म्हणजे मी पुस्तक वाचण्यासाठी समर्थ आहे असं त्याचा अर्थ होतो. आय एम एबल टू रीड. मी वाचू शकतो. आय एम एबल टू राईट. मी लिहिण्यासाठी समर्थ आहे. म्हणजे लिहिण्याची क्षमता माझ्याकडे आहे या अर्थाने. आय एम एबल टू राईट. मी लिहू शकतो. आय एम एबल टू स्विम. मी पोहू शकतो. आय एम एबल टू सिंग. मी गाऊ शकतो. आय एम एबल टू डान्स. मी नाचू शकतो. आय एम एबल टू कुक. मी स्वयंपाक करू शकतो. आय एम एबल टू ड्राईव्ह. मी गाडी चालवू शकतो. आय एम एबल टू हेल्प. मी मदत करू शकतो. आय एम एबल टू रन. मी धावू शकतो. आय एम एबल टू स्पीक. मी बोलू शकतो. जवळजवळ आपण 10 वाक्ये पाहिलेली आहेत. आय ॲम प्लस एबल टू प्लस V1 या पॅटर्ननुसार. ही वाक्ये तुम्हाला शॉर्टकटमध्ये जर बोलायची असतील अजून, तर तुम्ही या वाक्यामध्ये कॅन वापरू शकतात बघा. आय कॅन रीड. पहिलं वाक्य बघा. आय कॅन रीड. आय कॅन राईट. आय कॅन स्विम. आय कॅन सिंग. आय कॅन डान्स. आय कॅन कुक. आय कॅन ड्राईव्ह. आय कॅन हेल्प. आय कॅन रन. आय कॅन स्पीक. म्हणजेच तुम्ही असं म्हटलं तरी चालेल, आय एम एबल टू रीड किंवा आय कॅन रीड. आय एम एबल टू राईट किंवा आय कॅन राईट. बघा, एका पॅटर्नच्या वाक्यामध्ये मी तुम्हाला 2 फायदे सांगत आहे, 2 पद्धती सांगत आहे. तर त्या दोघंच्या दोघं पद्धती तुम्ही वापरू शकतात. तर मी असं गृहीत धरतो, पहिला पॅटर्न आपल्याला लक्षात आला असेल. दुसरा पॅटर्न काय म्हणतो बघा. सुरुवातीला तुम्हाला आय वॉज वापरायचं आहे, त्याच्यानंतर एबल टू वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर V1 वापरायचं आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो, एखादं काम करण्यासाठी मी समर्थ होतो किंवा मी ते काम करू शकलो. येते लक्षात? मग बघा, पहिलं वाक्य आहे, आय वॉज एबल टू रीड. मी वाचू शकलो. म्हणजे भूतकाळ. वॉज काय दाखवतो? भूतकाळ. आय वॉज एबल टू रीड. मी वाचू शकलो. आय वॉज एबल टू राईट. मी लिहू शकलो. आय वॉज एबल टू स्विम. मी पोहू शकलो. आय वॉज एबल टू सिंग. मी गाऊ शकलो. आय वॉज एबल टू डान्स. मी नाचू शकलो. आय वॉज एबल टू कुक. मी स्वयंपाक करू शकलो. आय वॉज एबल टू ड्राईव्ह. मी गाडी चालवू शकलो. आय वॉज एबल टू हेल्प. मी मदत करू शकलो. आय वॉज एबल टू रन. मी धावू शकलो. आय वॉज एबल टू स्पीक. मी बोलू शकलो. म्हणजे पहिल्या वाक्यांमध्ये काय होतं? मी करू शकतो. लक्षात घ्या, मी करू शकतो. पण दुसऱ्या पॅटर्नमध्ये काय आहे? मी करू शकलो. म्हणजे ते काम तुम्ही भूतकाळात केलं. आणि शकतो म्हणजे काय? सध्या करू शकतात या अर्थाने. हां. तिसरा पॅटर्न बघा. सुरुवातीला तुम्हाला आय विल बी प्लस एबल टू प्लस V1 घ्यायचं आहे. म्हणजे ते काम मी करणार. म्हणजे मी ते करू शकेन. केलेलं नाही, करणार. करू शकेन या अर्थाने. राईट? बघा, आय विल बी एबल टू रीड. मी वाचू शकेन. आय विल बी एबल टू राईट. मी लिहू शकेन. आय विल बी एबल टू स्विम. मी पोहू शकेन. आय विल बी एबल टू सिंग. मी गाऊ शकेन. आय विल बी एबल टू डान्स. मी नाचू शकेन. आय विल बी एबल टू कुक. मी स्वयंपाक करू शकेन. आय विल बी एबल टू ड्राईव्ह. मी गाडी चालवू शकेन. आय विल बी एबल टू हेल्प. मी मदत करू शकेन. आय विल बी एबल टू रन. मी धावू शकेन. आय विल बी एबल टू स्पीक. मी बोलू शकेन. येते लक्षात? तर जवळजवळ मी 3 पॅटर्न आपल्याला सांगितलेले आहेत. एकाच प्रकारची वाक्य 3 पॅटर्नच्या मदतीने सांगितलेली आहेत. मग जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही करू शकतात, त्याच्यासाठी पहिला पॅटर्न वापरा. एखादी गोष्ट तुम्ही करू शकलात,
तर दुसरा पॅटर्न वापरा आणि एखादी गोष्ट तुम्ही करू शकणार तर तिसरा पॅटर्न वापरा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.